नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण ANMचा फर्स्ट पेपर सार्वजनिक आरोग्य परिचर्या म्हणजेच कम्युनिटीचा ते कधीचा आहे 2019चा आहे हा आज आपण बघणार आहोत। यामध्ये कोणकोणते क्वेश्चन रिपीट झालेले, कोणकोणते क्वेश्चन जास्त वेळा विचारले जातात त्याच्यावरती आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। तर जे कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेलं आहे, विजिट करताय, तर त्यांनी पहिलं सबस्क्राईब करून घ्या, त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर बघूया आपण क्वेश्चन कोणकोणते क्वेश्चन रिपीट झालेले। आता रिकाम्या जागा वगैरे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा वाचून घ्या, खूप सोप्या पद्धतीचे, जास्त अवघड नाही। याच्यात जोड्या पण दिलेल्या आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही। त्यानंतर चुकी बरोबर। क्वेश्चन पेपर खूप सोपी आलेली असते। हुंडा पद्धत ही एक सामाजिक समस्या नाही। चुके जीवनसत्व अची लस ही स्नायूंमध्ये देतात, ओरली आपण ड्रॉप देतो त्याच्या, तर ही चुके। पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी लैंगिक शिक्षण गरजेचे नाही। चुके दुमार्गी संदेशवहन हे एक मार्गिक संदेशवहनापेक्षा जास्त अधिक परिणामकारक आहे, बरोबर आहे, आणि पहिलं पण बरोबर आहे। त्यानंतर व्याख्या बघा, आरोग्य संघ, कुटुंब, संवाद कौशल्य, समतोल आहार, संसर्ग दोष आणि समुपदेशन। खूप सोप्या डेफिनेशन आहे, आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे। कम्युनिटी हेल्थ नर्सिंग एक मी वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचं पण त्याच्यामध्ये मी अपलोड केलेलं आहे, तर ते तुम्ही बघून घेऊ शकता। त्याच्यामध्ये ह्या डेफिनेशन दिलेल्या आहे। त्यानंतर टिपा खूप इम्पॉर्टंट असतात। आता इथे 6 टिपा दिलेल्या आहेत, त्यापैकी तुम्हाला फक्त 4 सॉल्व्ह करायचे आहे, तर याच्यामधल्या 4 तुम्हाला येणं गरजेचे असतात। त्यात लसीकरण वेळापत्रक हे सर्वांनी कंपल्सरी करायचं आहे, कारण वेळापत्रक प्रायमरीमध्ये विचारलं जातं, चाइल्डमध्ये विचारलं जातं आणि कम्युनिटीमध्ये पण विचारलं जातं। त्यामुळे हे खूप तिन्ही सब्जेक्ट थ्रूमध्ये आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामुळं लसीकरण तक्ता सर्वांचा पाठ पाहिजे फर्स्ट इयरलाच। त्यानंतर PSC आणि गृहभेट खूप इम्पॉर्टंट आहे। हे तीन जर केले तर तुम्ही आले नाहीत मग बोला। त्यानंतर जननी सुरक्षा योजना, ही योजना वाचून जर घेतली तरी पण सफिशियंट आहे। गृहभेटचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहे 15 मार्काचा, त्याच्यामध्ये तत्वे, कार्य भरपूर आहे, फायदे काय काय गृहभेटीचे सर्व मी एक्सप्लेन केलेले आहे सोप्या भाषेमध्ये, तर तुम्ही तो पण बघू शकता। त्यानंतर PSCचा पण आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, आणि ANMच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, ANM GNM दोन्हीचं पण, तर ह्या पण आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे। जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, तर WHO संघटना कशी स्थापन झाली, काय काय झालं ते पण आपण हा पण चॅनल म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, असं नाही की इम्पॉर्टंट नाही। परंतु गृहभेट आणि PSC आणि त्याचबरोबर तुम्ही ANMचे कर्तव्य, आता कर्तव्य तर मनाने लिहू शकता तुम्ही, आणि लसीकरण जर हे 3 क्वेश्चन केले तर याच्यावरती तुम्हाला 15 मार्काचा नाही तर 5 मार्काला क्वेश्चन पडणार, म्हणजे का पडणार, असं वायाला जाणार नाही असं नाही, दरवर्षी क्वेश्चन पडला जातो। त्यानंतर येतं आपलं प्रश्न 4, त्यावर दृकश्राव्य साधनांची व्याख्या लिहा, साधनांची यादी करा, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये। उद्दिष्ट काय आपल्याला, तर ते दृकश्राव्य साधने म्हणजेच आपल्या कशावरती आहे, संवादावर, त्याच्यामध्ये संवाद येऊ शकतो किंवा दृकश्राव्य साधने, तर याच्यामध्ये दृकश्राव्य विचारलेले, संवाद आलेला आहे का नाही, त्यामुळे तुम्हाला ते पण कंपल्सरी करणं आहे। दृकश्राव्य साधनांचा व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा, तो व्हिडिओ पण 15 मार्काचा क्वेश्चन मी हा सॉल्व्ह करून व्हिडिओ अपलोड करून देईल। आता आरोग्याची व्याख्या लिहायची, आरोग्याची व्याख्या सर्वांची पाठ असणार आहे। आजार व अपंगत्व नसणे म्हणजेच आरोग्य नसून आरोग्य ही एक शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिकदृष्ट्या संपूर्ण सुदृढतेची अवस्था होय, ही झाली आरोग्याची व्याख्या। सर्वांनी लिहून घ्या, व्यवस्थित पाठ करा। आरोग्याची व्याख्या पाठ असणे गरजेचे आहे, कारण फर्स्ट इयरला पण सेकंड इयरला पण खूप इम्पॉर्टंट आहे व्याख्या। जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्याची संकल्पना स्पष्ट करा। WHOने आरोग्य म्हणजेच काय हे स्पष्ट करायचं। आता डेफिनेशन कोण दिलेली, ही जी आत्ता मी सांगितली ती पण WHOनेच दिलेली आहे, त्यामुळे तीच डेफिनेशन लेंदी, त्याला पुढे एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला। अभ्यास झालेला नसेल तर सांगते मी, अभ्यास झालेला असेल तर तुम्ही जेव्हा अभ्यास केला तो लिहा, नसेल झालेला तास सांगते। आरोग्य विविध पैलू सविस्तर स्पष्ट करा, आरोग्याचे विविध पैलू आणि परिणाम करणारे घटक, डायमेन्शन आणि डिटर्मिनंट, तर हे दोन्ही पण तुम्ही पाठ करून घ्या। याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ अपलोडेड आहे, तुम्ही चांगलं कम्युनिटीचा जी मी प्लेलिस्ट बनवलेली ती जर सर्व बघितली, त्याच्यामध्ये हा शिकवलेलं आहे मी, कारण चॅप्टरमध्ये किंवा कशात तरी मी शिकवलेलं आहे, माझ्या लक्षात आहे त्यामुळे सांगते। तर आरोग्य शिक्षणाचा 15 मार्काचा सर्व नोट्स सहित इतका सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण मी टाकलेला आहे, 15-20 मिनिटाचा व्हिडिओ असेल कमीत कमी, तो तुम्ही बघून घेऊ शकता। त्याच्यामध्ये तत्वे एक्सप्लेन केलेले, घटक एक्सप्लेन केलेले, भारताच्या समस्या पण एक्सप्लेन केलेल्या आहे मी एका व्हिडिओमध्ये,
आणि आरोग्य शिक्षण म्हणजेच काय याची डेफिनेशन खूप सोप्या भाषेत समजून सांगितलेली आहे. आता मी याच्यावरती टाईम वेस्ट करणार नाही, कारण मी ते समजून सांगितलेलं, तुम्ही फक्त व्हिडिओ शोधून बघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर गृहभेटीमध्ये PNC माता तुम्हाला आढळल्यास खालील प्रश्नांची उत्तर लिहा. आता तुम्ही गृहभेटीला गेला, त्यानंतर तुम्हाला PNC मध्ये आढळली, तर PNCचं त्याच्या खाली उत्तरे लिहायची तुम्हाला. पहिलं प्रश्न काय, PNC म्हणजेच काय ते सांगून हा काळ किती दिवसाचा असतो. PNC म्हणजेच काय, ANC म्हणजेच गरोदर माता, PNC म्हणजेच स्तनदा माता, तर किती दिवसाचा असतो हे लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर PNC व्हिजिट किती दिवसांनी व किती द्याव्यात, व्हिजिट कधी द्याव्यात ते पण आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे किंवा एक्सप्लेन करून सांगायचं त्यांना. त्यानंतर PNC मध्ये होणारे शारीरिक बदल विपरीत परिणाम काय काय असू शकते. त्याचबरोबर अजून PNC मातेला काय आरोग्य शिक्षण द्याल, तर आरोग्य शिक्षण काय द्यायचं, तिला तिच्या बाळाची काळजी घ्यायला लावायची, तिची काळजी घ्यायला लावायची, स्तनपान कसं करायचं ते सांगायचं. तर या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकवणार आहोत. तर बघितलं तुम्हाला इतके इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजू शकता. PSC गृहभेट खूप वेळ चालली, प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक. प्राथमिक आता इथं काय सांगितलं तुम्हाला, आरोग्य शिक्षण म्हणजे काय, आरोग्य शिक्षणाचे तत्वे लिहा, आणि मध्येच PSCचे घटक आले. त्यामुळे PSC आता इथं 5 मार्काला वरती 5 मार्काला टिपामध्ये इथे बघू शकता तुम्ही. आता आलेले PSCचे कार्य म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य लिहा, आणि खाली काय होतं प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक. तर PSCवर किती मार्काचा क्वेश्चन पडले, 10 मार्काचा. याच्यावरूनच तुम्ही समजू शकता PSC किती महत्त्वाची आहे. आणि गृहभेटीला गेले असल्यास गृहभेट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला कम्युनिटीमध्ये फक्त 2च गोष्टी शिकायला, जवळपास 5 गोष्टी शिकायला भेटतात. एक आपल्याला असतं आरोग्य शिक्षण, PSC, गृहभेट, आणि प्रदूषण वगैरे असतं किंवा कुपोषण वगैरे पण याच्यामध्ये विचारलं जातं. आणि याचा फायदा काय आहे, प्रायमरीमध्ये पण आपल्याला हे विचारलं जातं, त्यामुळे आपल्याला दोन्ही पण सब्जेक्ट कवर होऊन जातात. त्यामुळे हे करणे गरजेचे आहे. तर सर्वांनी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला ज्या क्वेरीज असेल किंवा म्हणजे डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. धन्यवाद.